रामाश्रयाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। आजवर या मंचावर बरेच मोठे आणि मान्यवर कलाकार येऊन गेले, पण आज पहिल्यांदा स्टेजवर आहे बरेच वर्ष मस्का मारलाय ते आज हो म्हणालेत। गौरीताई गणपती सूरनिरागस शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय। काय झालं काय हिला काही कळत नाहीये, पण काहीतरी बिनसलं एवढं मात्र नक्की। ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो सूरनिरागस हो गणपती सूर निरागस हो। गौराबाई काय नाचताच गो हा पुढच्या वर्षी गणपती तूच नाच म्हणजे आपलोच रिसॉर्ट आणि आपलोच गणपती काय। पुढच्या वर्षी तू नाचणार असशील ना तर मी माझ्या श्रेयाला पण तुझ्याकडे शिकायला वाटतो डान्स। मग पुढच्या वर्षी दोघे मिळून नाचा, तू घे क्लास घे। थँक्यू सो मच। चला शिवाजी मैं भी भरतनाट्यम सीखेगा। शिकला गौरी अप्रतिम थँक्यू। आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना लवकर बुकिंग्स करा म्हणून, नाही मिळणार, नाही मिळाली ना बुकिंग्स? नाही मिळाली ना बुकिंग्स। नाव प्लीज डोंट टेल मी की तुम्ही माझा परफॉर्मन्स बघायला इकडे आलाय। मी असं काहीच म्हणणार नाहीये। पण मग नाही राहिलात का तिकडे तुमच्या फ्रेंड सोबत? म्हणजे हायवेवर भेटणार होती ना ती, आय मीन तो भेटली ना, भेटली मला, पण हायवेवर नाही, इथे रामाश्रयामध्ये। खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला। क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर। इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते। गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा, खूप झालं। मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट? नाही सॉरी। इट्स ओके। हे
हे घे. हम्म? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.